नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासणार आहोत शिकू आनंदे मराठी विद्यार्थी कृती पुस्तिका इयत्ता 9वी आणि मित्रांनो आपला घटक आहे 19 नंबरचा प्रीतम. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. पाठ 19 प्रीतम. कृती 1. तुझ्या शाळेतील तुला आवडणाऱ्या शिक्षकांची स्वभाव वैशिष्ट्ये लिही. उत्तर. मला आवडणाऱ्या शिक्षकाची स्वभाव वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील. विद्यार्थ्यांसोबत मैत्रीपूर्ण आणि अनुकूल वागणे, विषयाचे सखोल ज्ञान आणि उत्तम अध्यापन करणे, एक चांगला संवादक, विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकणे म्हणजेच एक चांगला श्रोता. ही काही स्वभाव वैशिष्ट्ये माझ्या शिक्षकाची मला सांगता येतील. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. शिकवत असताना अधूनमधून विनोद करणे हे सुद्धा माझ्या आवडत्या शिक्षकाचं एक वैशिष्ट्य आहे. आकृतीबंध पूर्ण कर. कृती 2. तुझ्या मित्राचे किंवा मैत्रिणीचे तुला जाणवले 4 गुण लिही. आता हे माझ्या मित्राचे किंवा मैत्रिणीचे गुण आहे. तुम्ही वेगळे लिहू शकता. बघा. 1. प्रेम व आपुलकी. दुसरं विश्वास, त्याग आणि सर्वात महत्त्वाचा वस्तू किंवा माहितीची देवाणघेवाण करणे. आपली सिक्रेट माहिती एकमेकांना सांगणे. हे आपल्या मित्राचे गुण असतात. ते प्रत्येकाला आवडत असतात. तुझ्या आठवणीतील टेलिपॅथी म्हणजे दूरसंवेदन झाले असे तुला आठवणारे 2 प्रसंग लिही. म्हणजे आपल्याला जसं वाटतं आणि तसंच खरोखर घडलं, आपली संवेदना त्या ठिकाणी कामात आली, असा या शब्दाचा अर्थ होतो. मग यानुसार तुम्ही तुमचे प्रसंग इथं लिहू शकता. माझ्या बाबतीत झालेला योगायोग किंवा दूरसंवेदन मी या ठिकाणी तुमच्यासाठी देत आहे. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस नक्की करा. बघा, मी 10वी मध्ये असताना आमच्या घरी मोठ्या बहिणीचे लग्न होते. त्या लग्नाचा निरोप माझ्या सैन्यातील मामाला दिला होता. पण त्यांची सुट्टी नक्की होत नव्हती. तरी मला ते यावे असे वाटत होते आणि ते खरोखर लग्नाला आले. दुसरं, अ, मी सन 2008 मध्ये शिक्षणासाठी कोल्हापूर येथे जायचे होते. मला माझा पहिलाच प्रवास रेल्वेचा होता. पण मला वाटत होते की कोणीतरी ओळखीचा विद्यार्थी त्या कॉलेजमध्ये असावा आणि खरोखरच माझ्या तालुक्यातील एक मित्र तेथे मला मिळाला. स्वमत किंवा अभिव्यक्ती. माझ्या जीवनात शिक्षकाचे स्थान या विषयावर 8 ते 10 ओळी निबंध लिहायचा आहे. हा निबंध लेखन सोपं आहे. तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा लिहू शकता. एक सॅम्पल या ठिकाणी तुम्हाला देण्यात येत आहे. बघा. मी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षकाचे महत्त्वपूर्ण स्थान असते. माझ्याही जीवनात शिक्षकाचे स्थान फार मोठे आहे. कुंभार मातीला चांगला आकार देत सुबक मडकी घडवतो, त्याप्रमाणे माझ्या शिक्षकांनी माझ्यावर चांगले संस्कार करत मला घडवलं. अजूनही घडवत आहेत. ते मला उत्तम मार्गदर्शन करतात. शिक्षकांनी दिलेला अभ्यासाचा, शिस्तीचा, चिकाटीचा मंत्र मी जपत चाललो आहे. जीवनात चांगला माणूस व्हायचा आहे. त्यांनी केलेल्या संस्कारामुळे जीवनाला योग्य दिशा मिळत आहे. आत्मविश्वासाने पुढे जाण्याची शक्ती मिळत आहे. मी आज जे काय आहे ते फक्त माझ्या शिक्षकामुळेच. कारण तुम्हाला स्वमत लिहायचं आहे आणि आपण आता सध्या तुम्ही शिकत आहात, 9वी मध्ये आहात. त्यानुसार तुम्हाला स्वमत या ठिकाणी लिहायचं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. तुम्ही स्वतः नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तसेच तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तुझ्या वर्गातील मित्र-मैत्रिणींच्या आडनावांची शब्दकोडी तयार कर. या ठिकाणी शब्दकोडी तयार करायची. आता माझ्या वर्गामध्ये किंवा माझ्या शाळेमध्ये असणारे आडनाव आहेत, त्यानुसार मी काही शब्दकोडी तयार केलेली आहे. या पद्धतीने तुम्ही तुमच्या वर्गातील आडनावाचे विद्यार्थी शोधायचे किंवा तुम्हाला माहीत असलेले आडनाव शोधायचे आणि त्यापासून शब्दकोड तयार करायचे. यात एक नमुना मी तुम्हाला करून दाखवत आहे. बघा. सोनार, नवल, वनारसे आणि ने. बघा, या पद्धतीने सोनवणे आणि त्यानंतर सोनार, नवल, वनारसे असे शब्दकोड या ठिकाणी तयार होत आहेत. ज्या ठिकाणी अक्षर येत नाही त्याला ब्लॉक करून टाकायचं आहे. बघा, या ठिकाणी जामकर हे एक आडनाव आपण शोधलेलं आहे. त्यानुसार धसाळ आणि वळसे. बघा, जाधव हे एक तयार झालेलं आहे. त्यानंतर मसाळ आणि कळसे हे सुद्धा आडनाव आमच्याकडे आहेत. मग यानुसार आम्ही या ठिकाणी शब्दकोडी तयार केले. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने शब्दकोडी या ठिकाणी तयार करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो. अशाच प्रकारच्या शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनल. थँक यू वन्स अगेन.